यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचे दर कोसळले, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। वाशिममध्ये तूर उत्पादक शेतकरी अडचणीत, बाजार समितीत मोठ्या प्रमाणात तुरीची आवक झाल्याने शेतमाल उघड्यावर ठेवण्याची वेळ। भुसावळ तालुक्यात ओला हरभरा काढणीला सुरुवात, भावामुळे नुकसान टाळण्यासाठी ओला हरभरा विकण्यावरती शेतकऱ्यांचा भर। माढा पंढरपूर भागात ऊस फळाला आगी लावून तोडणीचं काम सुरू, वजनातल्या घटीमुळे शेतकऱ्यांना फटका, साखर आयुक्तांकडे तक्रार। पाणी जपून वापरा, जलसंपदा विभागाचं पुणे महापालिकेला पत्र, पालिकेकडून 6 महिन्यांच्या पाण्याचं नियोजन केलं जाणार। नागपूरमध्ये उद्यापासून टाक्यांच्या साफसफाईसाठी नवं वेळापत्रक, 6 फेब्रुवारीपर्यंत निम्म्या शहराचा पाणीपुरवठा असणार बाधित। जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या, जॅकलिनवरचा खटला रद्द करण्याच्या मागणीला ईडीचा विरोध। आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट, भेटीबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक होण्याची शक्यता, सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत। तामिळनाडूतल्या पलानी मंदिरात ध्वजस्तंभापुढे अहिंदूंना प्रवेश नाही, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय। बर्फाच्या दुलईमध्ये लपेटलं काश्मीर, रामबनमध्ये घरांना बर्फाचं छत। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता लेखानुदान सादर करणार। हिवाळी अधिवेशनातल्या निलंबित खासदारांचं निलंबन होणार रद्द, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय। रत्नागिरीतल्या वेरळगावच्या श्रीदेवी वाघजाई मंदिरात दानपेटीची चोरी, चोरटा सीसीटीव्हीत कैद। छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरण देणार मोफत प्रीपेड मीटर, ग्राहकांची विलंब शुल्क आणि व्याज यामधून होणार सुटका। बीड जिल्ह्यामध्ये परळी इथे एमबीबीएसच्या प्रवेशाच्या आमिषानं 7 लाख रुपयांचा गंडा, आंध्र प्रदेशातल्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। वर्ध्याच्या बोर अभयारण्यात कॅटरीना वाघिणीचं बछड्यासोबत पर्यटकांना दर्शन, पर्यटकांनी टिपली कॅटरीनाची लोभस छबी।